त्याला जाणून बुजून असलं तर मी पहिल्याच ऍक्शन मध्ये त्याला हे केलं असतं. जेव्हा माझ्या हातात पट आला असता तेव्हाच मी त्याला काहीतरी केलं. जाणून बुजून कोण पहिला कुस्तीत करतच नाही सध्या. पण नेमकं काय घडलं A to Z सुरुवातीपासून काय घडलं काय सांगाल तुम्ही? त्यांनी त्यांची बाजू मांडली. ऋतुराज असं बोललं की मी आवाज देत होतो, मी सोडा असं बोललो होतो, तरी पण महेंद्र सोडत नाही 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 मी स्वतःहून सोडलेलं आहे सर. पृथ्वीराज मोळची आणि रजत मंडोतीची कुस्ती त्याच्या गुडघ्याला लागले तो सोड म्हणलाय तरी डावात गावले. मी त्या कुस्तीचं ऑब्जेक्शन घेत नाही पण डावात गावलेला आहे तरी पृथ्वीराजनं त्याला चित केलेलं आहे. चालतं नाही असं नाही की कुठल्या पैलवानाला इंजरी होऊन म्हणून कोण करत नाही, तर ती सिच्युएशन अनुसार होऊन जात. नमस्कार, मी विष्णू सानप, प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. 2 दिवसापूर्वी पृथ्वीराज मोहोळ यांची मुलाखत आपण लेट्सअपवर पाहिली होती. नेमकी ती मुलाखत हिंद केसरी या स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेला वाद आणि जो सामना झाला त्या पार्श्वभूमीवर होती. आणि पृथ्वीराज मोहोळ यांनी ज्यांच्यासोबत सामना झाला, जे देशाचे आता हिंद केसरी म्हणून महेंद्र गायकवाड आहेत, त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नेमकं त्या कुस्ती दरम्यान काय झालं, एक बाजू आपण मोहोळ यांची जाणून घेतली, दुसरी बाजू देखील जाणून घेणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे महेंद्र गायकवाड यांच्याकडे मी आलेलो आहे. महेंद्र गायकवाड यांची ओळख महाराष्ट्राला आहेच. ते 3 वेळा महाराष्ट्र केसरीला उपविजेते राहिले. मात्र त्यांचं वेगळं वैशिष्ट्य आहे, त्यांनी थेट हिंद केसरीचाच किताब पटकावलेला आहे. त्यामुळे महेंद्र, आपलं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. हे सगळं सुरू असताना एका गोष्टीचं गालबोट तुमच्या या कुस्तीला लागलं आणि हिंद केसरी ही जी तुम्ही गदा उचलली त्या गोष्टीला एक गालबोट साताऱ्यामध्ये, ते तुमच्या सामन्यामध्ये वाद आहे. तो वाद आहे नुसता की खरंच असं काही घडलेलं आहे? नाही नाही सर, वादच आहे हा. जर त्याला जाणून बुजून असलं तर मी पहिल्याच ऍक्शन मध्ये त्याला हे केलं असतं. जेव्हा माझ्या हातात पट आला असता तेव्हाच मी त्याला काहीतरी केलं असतं. जाणून बुजून कोण पहिला कुस्तीत करतच नाही सध्या. तर आता बऱ्याचपैकी आता आखाड्यात लढत करतानाही ते एकमेकाला इंजुरी होत असते एकमेकांना, आणि त्यामुळं पहिलवान की कुठलाच पहिलवान कुठल्या पहिलवानाला जाणून बुजून लावत नाही का. ते आपलं आता ती सिच्युएशन आली, मी ती सोडून पण दिली नाही का. मला तिथून अजून डेंजर करता येत होतं त्या ह्याच्यातनं, पण ते डाव केला मी, त्या मला वाटलं लागायच्या स्थितीत आले म्हणून मी ते सोडून दिले तिथं. पण त्या व्हिचल मारायच्या आधी मी ते डाव सोडलेला आहे माझा. पण नेमकं काय घडलं A to Z सुरुवातीपासून काय घडलं काय सांगाल तुम्ही? त्यांनी त्यांची बाजू मांडलेली. कुस्ती चालू झाली आमची, मी पट काढून त्याला धरून आणलं खाली आणि सर्व महाराष्ट्राला माहित आहे की मी घिस्सा काढतो. मग मी माझा डाव करायला गेलो आणि मला वाटलं की आता हे डेंजर पोझिशन मध्ये आले आणि ते वाचवाय गेला, असा मला लागते असं वाटल्यावर मी तो हात सोडून दिला. आणि तिथून आमची परत मी पंचांना सांगितलं की डेंजर पोझिशन मध्ये आले, त्यांच्या वयाला मला असं वाटलं की इंजुरी होऊ शकते म्हणून मी सोडून आपलं लागल म्हणून हे केलं. पृथ्वीराज असं बोललं की मी आवाज देत होतो, मी सोडा असं बोललो होतो, तरी पण महेंद्र सोडत नव्हता. नाही 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 सर, मी स्वतःहून सोडलेलं आहे सर. आता कुस्ती एकदा चालू झाली ना, सहसाची कुठला पैलवान, आता तुम्हीच बघा सेमीफायनलची कुस्ती पृथ्वीराज मोळची आणि रजत मंडोतीची कुस्ती, त्याच्या गुडघ्याला लागले तो सोड म्हणलाय तरी डावात गावले. मी त्या कुस्तीचं ऑब्जेक्शन घेत नाही पण डावात गावलेला आहे तरी पृथ्वीराजनं त्याला चित केलेला आहे. मी तरी लागते म्हणून सोडून दिलेलं आहे तिथं सर. एवढंच आहे. म्हणजे हे कुस्तीमध्ये चालतं? हा चालतं, नाही असं नाही की कुठल्या पैलवानाला इंजरी होऊन म्हणून कोण करत नाही, तर ती सिच्युएशन अनुसार होऊन जाते. अशी इंजरी होत असते का? पृथ्वीराज काल बोलला आमच्याशी बोलताना की असं एवढं होत नसतं, थोडंफार होतं, पण अशा पद्धतीने त्यांना हातच उकडायचा होता काय महेंद्रच्या डोक्यात होतं, असे आरोप? नाही नाही सर, आता काय काय वेळेस तर लढत करून सर एका एका पार्टचे 2-2, 3-3 वेळा ऑपरेशन झालेले आहेत. बजरंग पुन्हा आपले ऑलिम्पिकचे मेडलिस्ट त्यांचे 7 ऑपरेशन झालेत, ते पण कुस्ती खेळताना झालेत ना. बर, म्हणजे असं हे चालतच. हा, कुस्तीत हे लागालागी इंजुरी ही चालतच. जे पृथ्वीराजने आता जो स्टँड घेतला, ज्या प्रकारे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? सर माझी प्रतिक्रिया काय नाही, मी कुस्ती खेळायचं काम केलेलं आहे आणि त्यात मी आपलं माझी तरी पण मी ती डेंजर पोझिशनला गेल्यावर मी सोडून स्वतः मी उभा राहिलो. तुम्ही कुस्ती पण बघू शकता. आणि कुस्तीत एवढं तेवढं होते पण आम्ही जाणून बुजून कधी कोणाला करत नाही सर. कुठंतरी अहिल्यानगरला जे फायनल झालं होतं त्यामध्ये तुमचा कॉस्ट्युम फाडला होता किंवा फाटला गेला होता,
पृथ्वीराजकडनं. हो. तो राग मनात होता? नाही सर, आता त्यांनी एवढे माझ्यावर हे केले त्या टायमाला सुद्धा हम्म, माझे 2 वेळा कॉस्ट्युम फाडले सर. हम्म, आणि काय नसताना क्वेश्चन पॉईंट चालू केलाय सर. हम्म, तरी मी तिथून कुस्ती सोडून आलो. मला वाटलं माझ्यावर अन्याय व्हायला लागला, मी कुस्ती सोडून तिथून निघून आलो सर. हम्म. मग माझं 1 वर्ष वाया गेलं ना तिथं महाड केसरीला. आणि ह्याच्या आधी पण आमची 5-6 वेळा कुस्ती झाली सर. असं नाही की ही पहिली आणि दुसरी वेळ आहे. तुम्ही दोघंही, मी आता दोघांना भेटलो, दोघंही शांतच वाटतात. आणि पैलवान म्हटलं की पैलवान थोडे कमीच बोलतात, तसं हो. तुम्ही कमी बोलता. स्वभावाबद्दल मी त्यांनाही प्रश्न विचारला होता तुमच्या, पण ते पण काय फारसे बोलले नाही. कसा आहे पृथ्वीराजचा स्वभाव एकूण? नाही सर, आता आता आम्ही ज्युनियर नॅशनल आमची कुस्ती झाली. आम्ही तो छत्रसालला राहतो पण दिल्लीला. कधी आम्ही नॅशनलला गेलो तर तेव्हा आमची कधी गाठ पडली तर आम्ही असं एवढं काय नाही आमचं अशी म्हणजे पहिलवानकीत कुस्तीच आहे कुस्ती, आणि बाकीच्या टायमाला आम्ही हे करतो. दोस्ती. हा, कुस्तीच्या वेळी कुस्ती, दोस्तीच्या वेळी हो. दोस्ती. म्हणजे असं काय तापट वगैरे, असं काय नाही नाही नाही. खुन्नस वगैरे मनात ठेवून असं नाही, काय? पहिल्यापासून नाही सर. त्यांची आता माझी आणि त्याची नाही म्हणलं तर 6वी-7वी कुस्ती आहे. बर. आणि त्यात खुन्नस करायची हेच नाही. आता पृथ्वीराजला एवढं लागलं, हात गळ्यात आहे, काय तुम्हाला फोन करावं असं वाटलं नाही का की पृथ्वीराज कसा आहे हात, काय विचारपूस वगैरे? हा, अहो सर, मी तिथंच त्यांना म्हणलं होतं, पण त्यांनीच उलट मला तू पहिलवानकी कशी करतोय हे ते बोलणं, त्यामुळं हा, मला तेच विचारायचं. मी त्यांनाही तेच विचारलं हा. की ज्यावेळेस कुस्ती झाली आणि तुम्हाला विजेता घोषित करत मी होते, तर काय बोलला मला पृथ्वीराज? जाणवल्यावर मी हात जोडले होते तिथं नाही का सर, हो, हो. की कदाचित माझ्याकडं चुकी झाली अशी कुस्ती खेळताना, पण झाली नाही सोडा. मी हात आलो डेंजरला सोडून दिलता, पण ते म्हणले आम्ही मोहळ आहे, आम्ही तुला धावतो, पहिलवानकी करतो, हे करतो. असं बोलले? हो ते तर आम्हाला बोलले की कुस्ती कशी करायची असते ते मी दाखवतो. सर, तुम्ही लाईव्हला बघा. तुम्ही माझं काय सोडा, मी तुम्हाला वाटत असेल खोटं बोलत, पण तुम्ही लाईव्हला बघा नाही का आम्ही काय. मोळ आहेत, आम्ही पाहून घेऊ, हा, असं बोलले. हो. ते ज्युनियर आहेत तुम्हाला? नाही सर, आम्ही सेमच आहे. सेमच आहेत का? आम्ही ज्युनियरला मी माझी त्याची कुस्ती झाली नाही का. हम्म, हम्म. ज्युनियरला मी त्याला एशियन गेमची ट्रायल होती, त्याला एशियन नॅशनल चॅम्पियनशिपची ट्रायल होती, हम्म, हम्म. तेव्हा त्याची आणि माझी फायनलला आलती रोहतकला. हम्म, हम्म. आणि परत इथं ज्युनियर नॅशनलच्या ट्रायलला पण मी हरवले, सिनियर नॅशनलच्या ट्रायलला पण मी हरवले त्याला. काय अनेक जण असे आता सोशल मीडियावर कमेंट असतील किंवा अशी चर्चा असते की महेंद्रनी आता जो अहिल्यानगरला कॉस्ट्युम फाडल्याचं जे काही होतं त्याचा बदला घेतलाय. नाही सर, बदला पहिलवानकीत तसं काय नाही का, कुस्ती हारली तिथे विषय संपला. पण त्या दिवशी जो प्रकार झाला त्या प्रकारामुळे कुठेतरी कुस्ती बदनाम होते किंवा कुस्तीला गालबोट लागलं असं वाटत नाही का तुम्हाला? नक्की सर, पण आता कसं आहे माहितीये का, पहिलवानाने पण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. असं नाही की आपण एकमेकाचा दुश्मन आहे. आपल्याला आज नाही उद्या कुस्ती रोज खेळायचे नाही. त्यामुळं हे असले नाही बरोबर नाही पहिलवान. पृथ्वीराज त्या दिवशी आम्हाला सांगत असताना, बोलत असताना असं म्हणत होता की महेंद्रचा रेकॉर्ड तुम्ही चेक करा. आधी पण त्यांनी सदगीर नावाचं पैलवान होते, त्यांच्या कानफाडात मारायचा प्रयत्न केला किंवा असे वाद त्यांचे वारंवार त्या महेंद्र सोबतच घडतात किंवा महेंद्र असे करतो, तर हे त्यांनी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सर, विषय तापट स्वभाव आहे का तुमचा जरा? नाही सर, विषय तसा नाही. कुस्ती आता मी आता मी वर्ल्डचा मी सिल्वर मेडलिस्ट आहे. ज्युनियर एशियाचा सिल्वर मेडलिस्ट, सिनियर नॅशनलला माझे 2 मेडल आहेत. उपमहाराष्ट्र केसरी मी 3 वेळा, आता हिंद केसरी झालो मी. कुस्ती म्हणजे काय होतंय सर, आता कुस्ती खेळताना जर आपण हे करताना एखादा पहिला मागं सरला तर चुकून असं बसला होता नाही का सरगीरपणा, आणि आम्ही त्यांची आमचं झालं होतं नाही का, मी त्यांना माफी पण मागितली होती तिथं नाही का. हे बरोबर. मग आता पृथ्वीराजला काय फोन बिन करून काय विचारपूस वगैरे तुम्ही आतापर्यंत काही केली नाही, पण काय ना तसं काय नाही, आमचं वय आमच्या मार्फत काय सांगाल पृथ्वीराजला? काय ना, लवकर बरे होऊन त्यानं परत आमची कुस्ती हो, ईश्वर त्यांनी परत आम्ही प्रार्थना करतो की तो बरा होऊन आमचे परत ही कुस्ती होली तरी काय अडचण नाही. कुस्ती जागी कुस्ती, हार जीत ही चालत असते. आता ते तुम्हाला बोलले आम्ही मोळे कसं आहे ते बघून घेऊ वगैरे वगैरे, त्यावर तुमची काय रिॲक्शन होती किंवा काय रिॲक्शन असेल? नाही सर, रिएक्शन द्यायसारखं काय नाही का त्यात. तुम्ही कुठचे आहेत महेंद्र? मी मंगळवेढमध्ये शिरशी गाव आहे माझं, सोलापूर जिल्ह्याचं. घरून काही कुस्तीची पार्श्वभूमी वगैरे? माझे चुलते काकासाहेब गायकवाड बऱ्यापैकी भागातले पैलवान होते, त्याने मला कुस्ती शिकवायला चालू केली. तिथून मी पुढे इथं काका पवार तालमीत. काय करतात गायकवाड? म्हणजे ते जसे बोलले की आम्ही मोळ आहे तर तुम्ही गायकवाड आहेत,
घरची काय करतात व्यवसाय तुमचा? शेती करतात, शेतीचं आणि थोडा दूध व्यवसाय एवढ्यातच आमचं असं. मग कुस्ती कधीपासून करता तुम्ही? मी 2018 पासून कुस्ती खेळत चालू आहे. 18 पासून? हा जवळपास आता तुम्हाला 7-8 वर्ष हा झाली. 8 वर्ष. शिक्षण काय झालं तुमचं महेंद्र? मी आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट. हा. काय प्रतिक्रिया होती बरं तुमच्या मनात? तुम्ही महाराष्ट्र केसरीचे उपविजेता 3 वेळेस राहिले, 3 वेळेस हुलकावणी दिली महाराष्ट्र केसरीने आणि थेट हिंद केसरी. नाही सर, ते महाराष्ट्र 3 वेळा आल्यावर जरा नाही का आता आपल्याला काय नाही व्हायचं म्हणून असं जरा विचार आलता मध्ये मनात, पण वसाद म्हणा, मित्रमंडळी म्हणा, घरच्यांनी सपोर्ट देऊन आज मी हिंद केसरी या पदापर्यंत पोहोचलो. म्हणजे आनंद कशा प्रकारे तुम्ही व्यक्त केला नेमका झाल्यानंतर? पहिला फोन करून कोणाला सांगितलं? पहिला फोन करून माझ्या आई वडिलांना सांगितलं, कारण माझे चुलते 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाले नाही का. त्यांचं मला स्वप्न पूर्ण करायचं होतं, की त्यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्र केसरी हिंद केसरी गदा आपल्यात घरात कोणी तर आणली पाहिजे. त्यांचं पण स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. मग ती स्वप्न पूर्ण केलं तेव्हा मला त्यांची आठवण खूप आली नाही का. त्यामुळं ते प्रत्यक्ष बघत होते की टीव्हीवरच बघत होते ते आई वडील? आई वडील टीव्हीवरच बघत होते. टीव्हीवरच. हा, भाऊ फक्त आलते. तुमचे जे वस्ताद आहेत काकासाहेब पवार, हम्म. काय त्यांचे कुठले डाव कामी आले तुम्हाला या सगळ्या स्पर्धेमध्ये? त्यांनी घेतलेली प्रॅक्टिस, त्यांनी घेतलेलं टेक्निक, की त्यांनी दिलेला त्यांचा अनुभव आणि त्यांनी घेतलेली माझ्याकडून स्वतः प्रॅक्टिस, त्याचा मला इथं फायदा झाला. हा. पण जेव्हा कुस्ती सुरू होती त्यावेळेस असं पृथ्वीराजने एक आरोप केला की तुमचे वस्ताद पण बोलत होते, पकड पकड हात, पिरगळतो हात, असं. तुम्ही ऑडिओ ऐका, कोण काय बोलले तुम्हाला कळलं नाही का. तसं वस्ताद, आमचे वस्ताद तसे नाही. सर्व महाराष्ट्रातले पैलवानाला आपले पैलवान म्हणून आमचे वस्ताद. मी आमच्या वस्ताद काकासाहेब पवारांनी तर सांगितले की महाराष्ट्राचा कोणताही पैलवान जर ऑलिम्पिकला गेला तर स्वतःकडून ते मोठं बक्षीस देणार आहे त्यांना. ते 90 अंशामध्ये हात असा वळवायचा असतो तुमच्या कुस्तीच्या भाषेमध्ये, तर त्या दिवशी तसाच वळवला होता का तुम्ही? हो, माझा हात इथपर्यंतच होता नाही का. मग ते वाचवाय गेलं, इथं मला वाटलं लागायची डेंजर पोझिशन आली, असा हात टाईट झाल्यावर नाही का. मग मी तिथं हात सोडून दिलाय त्याचा. तिथं मला जाणवलं नाही का ह्याला लागेल म्हणून मी सोडून व्हिसल, कुठलाही पैलवान सर रेफरीची व्हिसल, आणि मला रेफरीनं तसं लिगली होल दिलत. रेफरीला मी परत पण विचारा आणि तुम्ही पण विचारा नाही का. रेफरी म्हणले पूर्ण 90 अंश काटकोनात हात होता आणि लिगली होल्ड होतं तिथं नाही का. मग पण तरी पण मी सोडून देऊन पंचाला सांगितलं की बाबा लागू शकतं नाही का. तो कटकन आवाज आला असं पृथ्वीराज सांगत होता, तुम्हाला नव्हता आला आवाज? सर आता कुस्ती चालू, एवढा आवाज होता की आता लवकरात लवकर ना आवाज होता खूप नाही का. त्यामुळे काय एवढं हे झालं. आता पुढच्या वेळेस तुमचा जर सामना झाला तर काय रणनीती असेल? पृथ्वीराज बोललेला आहे की कुस्ती काय असते ते मी दाखवून देईल पुढच्या काळात. ठीक आहे सर, आम्ही पण तयारी करायला चालू आहे आमची पण. कुस्तीच्या ठिकाणी कुस्ती सर. कुस्तीच्या ठिकाणी कुस्ती. हो. काय रणनीती असणार आहे वेगळी? आता ती मी आता पूर्ण तयारी करून आणि तो पण पूर्ण करत तयारी करून. रणनीती मुळात सांगायचीच नसती, पण आमचं प्रश्न विचारायचं काम आहे म्हणून विचारलंय. आता पुढचं गोल काय, पुढचा टप्पा काय? आता हिंद केसरी तुम्ही जिंकलात. हो सर, आता एशियन गेम मी आता सिनियर नॅशनलला आता माझं यावेळेस 3rd बसले. मी रँकिंगला पण जाऊन आलो, वर्ल्ड रँक, सिनियर वर्ल्ड रँकिंगला. आता एशियन गेमची ट्रायल आहे, परत ऑलिम्पिकची ट्रायल आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिपची ट्रायल आहे. तर मी तिकडे आता ट्रायल करतोय ना. तुम्ही दोघेही चॅम्पियन म्हणजे नॅशनलला खेळायला सोबत जाता वगैरे वगैरे, तर बोलणं वगैरे असतं तुमचं चांगलं? हो, चालतं. नॉर्मली बोलणं चालतं. म्हणजे असं काही तुमच्यात नाहीये? नाही, दुश्मनी आमची पहिल्यापासून नाही सर. अजिबात नाही. पैलवान कुठल्याच पैलवानासंग दुश्मनी नसते. आता आम्ही कुठं मैदानाला इथं वगैरे गाठ पडली तरी आम्ही हाय बाय आमचं चालू असतं. तुमचा काही व्हॉट्सअप ग्रुप असतो का पैलवानांचा? नाही तसं नाही सर. काय ते वापरतच नाही. व्हॉट्सअप ग्रुप नाही, पण सर असं मैदानाला कुठे तर गाठ पडली तर आम्ही एकमेकांशी थोडीफार चर्चा करतो. काय बोलत असता तुम्ही एकमेकाला? पैलवानाला भेटले काय गप्पा करतात? काय आता कुस्ती वगैरे, परत काय असं इकडे तिकडे एवढंच असतं. कुठल्या पैलवानांचे तुम्हाला फोन आले अभिनंदनासाठी हिंद केसरी झाल्यावर? सर्व पैलवानांचे आले मला. आता महाड केसरी, डबल महाड केसरी हर्षद भाऊ झाले,
गणेश जगताप म्हणून आहेत, सर्व म्हणजे विधुभाव असेल, राहुल नाना आवरे असतील, त्यांनी मला फोन केला. रोहित पटेल जे असतील त्यांनी माझा फोन करून अभिनंदन केलं. अनेक जण या प्रकरणामुळे किंवा जेव्हा सातत्याने जे वाद होत आहेत त्यावर असं बोलत आहे की कुस्ती बदनाम होते. या अलीकडच्या काळामध्ये कुस्ती फार जास्त आक्रमक आणि व्यक्तिगत घेत आहेत लोक. तर तुमचं काय निरीक्षण आहे, म्हणजे काय सध्या सुरू आहे आणि काय व्हायला पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये? नाही सर, कुस्ती बदनाम व्हायचा काय विषय नाही का. हम्म. कुस्ती बदनाम आता ज्यांना आता कुस्तीतले जे तज्ञ आहेत हम्म. त्यांनी तर मला लिगली होल्ड दिले. जे चंद्रा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रा पाटील असतील, सिकंदर शेख असतील, बाकीचे सर्व पैलवान असतील, त्यांना पण विचारून घ्या तुम्ही नाही का. ते पण म्हणले की डाव बरोबर होता पण वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने स्वतःच्या हाताला लागलेला आहे. अनेकदा अशी चर्चा होती की या आयोजकाने किंवा या माणसामुळे या पैलवानाला महाराष्ट्र केसरी होता आलं किंवा महाराष्ट्र म्हणजे हिंद केसरी होता आलं, असं फिक्सिंगच्याच अँगलने असं लोक बोलत असतात. याच्यामध्ये किती तथ्य आहे? आता तुम्ही हिंद केसरी आहात म्हणून जबाबदारीने तुम्हाला प्रश्न विचारला. नाही सर, जे ते कष्टावर होतं. कारण एवढं आता 10-15 वर्ष कष्ट करून जर कुस्ती फिक्सिंग केली तर ते पैलवानाचं हे नुकसानच आहे नाही का. त्यामुळं सहजासहजी तर कोण फिक्सिंग करत नाही कुस्ती. कारण जे ते आपल्या स्वतःच्या कुस्ती मेहनतीवर आणि जीवावर लढण्याचा प्रयत्न करतो. ऑलिम्पिकला खेळण्याचं स्वप्न आहे? होय नक्की सर, मी ट्राय करतोय नाही का. एशियन गेमची पण ट्रायल आहे व एशियन वर्ल्ड चॅम्पियनशिपची पण ट्रायल आहे. मी तिथं नवीन जे पोर आहेत आता तुमच्या तालमीतले असतील किंवा महाराष्ट्रात तमाम लाखो पोरं म्हणजे तयारी करतात, तर त्यांना तुमची काय सूचना असेल किंवा काय एक मेसेज आहे? काय सर, पहिलवानकी चांगली कुस्ती मेहनत करावं, आपल्या स्वतःवर विश्वास असावा, वसदांचं मार्गदर्शन नीट असावं आणि आपलं बऱ्यापैकी कुस्ती मेहनतीच्या जीवावरच पहिलवानकी करावं नाही का. तुम्ही कुठल्या पैलवानाला म्हणजे आदर्श मानता, कोणाला फॉलो करता? आमचे DYSP राहुल नाना वगैरे सर, बरं. ते आमची रोज प्रॅक्टिस पण घेतात नाही का, रोज संध्याकाळी मॅटवर. इतके दिवस आता तुम्ही 8-10 वर्ष कुस्ती खेळली, यामध्ये असे कुठले कठीण प्रसंग तुमच्या आयुष्यात आले? सर आता महाराष्ट्र केसरीला मी 3 वेळा हारलोय. तसे वर्ल्ड चॅम्पियनशिपला फायनलला इकडे तिकडे आलते नाही का. एवढं पण वस्तादानी मित्रांनी एवढी साथ दिली की ते मी पार केलेलं आहे. तुमचा आवडीचा डाव कुठला आहे? सर मी गिस्साच काढतो. जेवढ्या कुस्त्या माझ्या झाल्यात, मैदानी पण बघा आणि स्पर्धेत पण बघा, माझा गिस्सा डाव फेवरेट आहे पहिल्यापासून. आणि बऱ्यापैकी पैलवानाला माहित आहे की मी गिस्सा टाकतो म्हणजे त्यात मी चित करतो. म्हणजे तुमचा गिस्सा परफेक्ट डाव. त्या दिवशी पण गिस्साच होता का? हो, गिस्साच काढला होता मी त्या दिवशी. नक्कीच तुम्ही पुढे असेच गिस्से टाकत राहा आणि ऑलिम्पिक मध्ये देखील भारताला मेडल आणाल अशी तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर हे होते महेंद्र गायकवाड, ज्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. पृथ्वीराज मोहोळ ज्यांनी महेंद्र गायकवाड यांच्यावर आरोप केले होते, त्या प्रश्नाचं खंडन करून त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय. धन्यवाद सर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.